थांब, तुझा शत्रू तुला हरवणार नाही, तर तो फक्त वाट पाहतोय तू कधी हार मानतोस ते. लक्षात ठेव, शत्रू कधीच ताकदीने जिंकत नाही, तो जिंकतो तुझ्या भीतीने. तू हरलास तर जग हसेल, पण तू उभा राहिलास तर शत्रूचं साम्राज्य कायमचं संपेल. शत्रू बाहेर नाही, तर खरा शत्रू तुझ्या मनात बसलेला आहे. आजचा संघर्ष उद्याचा विजय ठरवतो आणि शत्रूला हेच सर्वात जास्त भीतीदायक आहे. तुझ्या आयुष्यात खूप शत्रू आहेत, पण सत्य हे आहे, शत्रू म्हणजे फक्त माणूस नाही जो तुझ्या विरोधात उभा आहे. शत्रू म्हणजे ती परिस्थिती, ते अपयश, ती भीती जी तुला रोज हरवण्याचा प्रयत्न करते. जगात दोन प्रकारचे लोक असतात, एक जे शत्रू पाहून घाबरतात आणि दुसरे जे शत्रू पाहून तयार होतात. शत्रूचा सगळ्यात मोठा प्लॅन काय असतो माहीत आहे का? तो तुला हरवण्याचा नाही, तर तो तुला थांबवण्याचा. कारण त्याला माहीत आहे तू एकदा थांबलास की तू आपोआप हरणार. म्हणून तो तुला डिस्टर्ब करतो, तुला गोंधळात टाकतो, तुला स्वतःवरच शंका घ्यायला लागतो आणि इथेच गेम बदलतो. त्या दिवशी तू जिंकायला सुरुवात करतोस जेव्हा तू म्हणतोस, काहीही झालं तरी मी थांबणार नाही. जिंकणारा माणूस कधी शत्रू संपण्याची वाट पाहत नाही. तो स्वतःला इतका मजबूत बनवतो की शत्रू आपोआप संपतो. लक्षात ठेव, तुझा खरा शत्रू बाहेर तर नाही, पण तुझ्या डोक्यात मात्र आहे. जसं तू स्वतःवरच शंका घेतोस, मी नाही करू शकत, मला जमेल का, लोक काय म्हणतील, मी हरलो तर, आणि हेच विचार तुला हरवतात. ज्याने हे विचार हरवले त्याला जगात कोणीच हरवू शकलं नाही. तुला जिंकायचंय तर काही गोष्टी तू लक्षात ठेव. शांत राहा, कारण शत्रू तुझ्या रिॲक्शनवर जगतो. काम करत राहा, कारण यशच त्याचं उत्तर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेव, हेच तुझं खरं शस्त्र आहे. शत्रू आवाज करतो आणि विजेता काम करतो. एक दिवस तुझा शत्रू तुला हरवण्याचा विचारही करणार नाही, कारण त्याला समजेल की तू आता ती व्यक्ती राहिला नाहीस जो काही काळापूर्वी होतास. तू तयार झालायस, तू मजबूत झालायस आणि तुझा विजय निश्चित आहे. शत्रूचं काम आहे तुला थांबवणं आणि तुझं काम आहे जिंकणं. हार ही शेवट नाही, ती फक्त विजयाची सुरुवात आहे. म्हणून बाळा, भगवंतावरती विश्वास ठेव, स्वतःवरती विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझा शत्रू कितीही बलवान असला तरी तुझ्या समोर आणि तुझ्या देवासमोर तो नतमस्तक होणार आहे. सहमत असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. भगवंतावर विश्वास ठेवणारा कधीच हरत नाही, तो फक्त योग्य वेळेची वाट पाहतो. शत्रू कितीही बलवान असला तरी देवाच्या पुढे त्याची ताकद शून्य असते. तुझा संघर्ष पाहून शत्रू हसतोय, पण तुझा देव तुझ्यासाठी लढत आहे. तू फक्त चालत राहा, तुझा विजय आधीच लिहिला गेला आहे. तुझ्या विरोधात लोक उभे आहेत, तुझ्या अपयशावर हसतायत आणि तुला कमजोर समजत आहेत. पण भिवू नकोस, तुझा देव तुझ्या सोबत आहे. देवावर विश्वास ठेवणं म्हणजे फक्त हात जोडणं नाही, तर परिस्थिती कितीही वाईट असली तरी मनाने न ढळणं आहे. कारण जेव्हा तू देवावर विश्वास ठेवतोस तेव्हा तू भीतीवर विजय मिळवतोस. तुझा शत्रू बाहेर उभा आहे, पण तुझा देव तुझ्या आत आहे. लक्षात ठेव, फक्त देवावर विश्वास ठेवून चालणार नाही, स्वतःवर विश्वास ठेवणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. कारण देव सुद्धा त्यालाच मदत करतो जो स्वतः उठून लढायला तयार होतो. जर तू स्वतःलाच कमजोर समजशील तर जग तुला हरवायला वेळ लावणार नाही. तुझा शत्रू कितीही बलवान असू दे, त्याच्याकडे पैसा असू दे, ताकद असू दे, लोक असू दे,
पण त्याच्याकडे एक गोष्ट कधीच नसते, देवाचा आशीर्वाद आणि जिद्द. शत्रू बाहेरून मजबूत दिसतो पण आतून घाबरलेला असतो आणि तो फक्त तुझ्या हारण्याची वाट बघतो. म्हणून आता एकच काम कर, थांबू नकोस. लोकांचं काम आहे बोलणं, लोकांना बोलू दे. परिस्थिती कितीही कठीण असू दे, तू फक्त चालत राहा. कारण चालणारा माणूसच एक दिवस धावतो आणि धावणारा माणूसच विजयी होतो, जिंकतो. एक वेळ अशी येईल जेव्हा परिस्थिती बदलेल. आज जे तुला कमी लेखतायत तेच उद्या तुझ्या समोर टाळ्या वाजवतील. आणि आज जो शत्रू तुला हरवण्याचा प्रयत्न करतोय तोच उद्या तुझ्या समोर नतमस्तक होईल. भगवंतावर, स्वतःवर विश्वास ठेव आणि चालत राहा, थांबू नकोस. तुझ्या जिद्दीसमोर, तुझ्या देवासमोर तुझा दुश्मन नक्कीच झुकला जाणार. हार ही शेवट नाही, ती फक्त देवाची परीक्षा आहे. आणि जो ही परीक्षा पास होतो त्याचा विजय कोणीही थांबवू शकत नाही. विश्वास असेल तर माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे असे टाईप कर आणि हा संदेश तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. बाळा, तुझ्या पाठीशी एक अशी शक्ती उभी आहे जी संपूर्ण जग बदलू शकते. तू जेव्हा पडतोस तेव्हा तुला उचलायला देव येतो, पण तूच हार मानलीस तर तुझा देव सुद्धा काहीच करू शकणार नाही. जिंकणारा तो नाही जो कधी हरत नाही. जिंकणारा तो आहे जो कधीच थांबत नाही. हार म्हणजे शेवट नाही, हार म्हणजे एक नवीन सुरुवात आहे. तू थांबला नाहीस तर तुझी जीत निश्चित आहे. तुझा देव, तुझा विश्वास यांच्यासमोर कोणताही शत्रू टिकणार नाही. कोणत्याही ताकदीपेक्षा मोठ्या असतात ह्या गोष्टी, विश्वास, मेहनत आणि देवाची साथ. हे जर असेल तर तुझा शत्रू कितीही बलवान असला तरी तो नतमस्तक होणार. आज तुला कोणी ओळखत नाही, आज तुला कोणी मान देत नाही, पण हीच वेळ आहे स्वतःला घडवण्याची. जेव्हा तू यशस्वी होशील तेव्हा हेच नाव ठेवणारे तुझ्या समोर डोकं झुकवतील. चालत राहा. थांबणाऱ्यांची कथा संपते आणि लढणाऱ्यांची इतिहास बनवते. तुझा देव तुझ्या सोबत आहे. तुझं यश तुझं वाट पाहत आहे. तुझ्या समोर, तुझ्या सोबत तुझा देव आहे. स्वतःवर आणि भगवंतावर विश्वास ठेव. जर विश्वास असेल तर तिथे अशक्य असे काहीच नाही. जर आजचा व्हिडिओ तुला थोडासाही मनाला भावला असेल तर व्हिडिओला लाईक कर आणि स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. हा व्हिडिओ तू जास्तीत जास्त जणांना शेअर कर. स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुला सदैव प्राप्त होणार आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.